नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आता रात्री ओवीला शांतपणे झोपी लावत असतो. तर मग जानकी सुद्धा आता झोपण्यासाठी तिथे येते. तर मग ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो की किती शांत झोपलंय आपलं बाळ. ग जानकी, आज ओवीला फटाके फोडताना बघून मला खूप बरं वाटलं. नाहीतर काही दिवस धाकधूक होती मनात. सतत मनामध्ये हाच विचार यायचा की मी ओवीला हवी तशी दिवाळी साजरी करू शकेल की नाही. पण आज माझं बाळ शांतपणे असं तृप्त होऊन झोपलेलं बघितलं ना तर खूप बरं वाटलं. जानकी, मला असं वाटतंय की मी जिंकलोय, माझ्यातला बाप जिंकलाय. तर मग ऋषिकेशचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर जानकी आता त्याला शांतपणे म्हणते की ऋषिकेश, तुमच्यातला बाप तर जिंकलाच आहे. तुमच्यातला मुलगा आणि भाऊ तोही जिंकायला हवा, असं नाही वाटत का तुम्हाला? आज तुम्ही ओवी समोर जे काही वागलात, जे काही बोललात ना, ते मला अजिबात पटलेलं नाहीये. याच्यावरती आता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो की मी एकदम बरोबर बोललोय. जानकी, त्या घरातल्या लोकांना खोटं वागता येतं, पण मात्र मला खोटं अजिबात बोलता येत नाही. जे काय आहे ना ते मी स्पष्ट बोलून टाकतो. तर मग आता जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते की तुम्हाला तुमच्या मनातला राग व्यक्त करायचा आहे ना तर तुम्ही करा, पण मात्र तो ओवी समोर अजिबात नको. अहो, लहान पोर आहे ती, तिच्या पेंटिंग बुकमध्ये ती अजून सुद्धा सगळ्यांची चित्र रंगवते. अहो, तिने तिच्या मनावरती आणि कागदावरती सगळ्यांची चित्र रेखाटलेत, ते सुद्धा कायमस्वरूपी, ते कधीही पुसले न जाणारे. पण मात्र तुमच्या ह्या अशा वागण्या बोलण्याने त्या चित्रावरती वरखडे मात्र नक्कीच येऊ शकतात. अहो ऋषिकेश, तुम्हाला असं नाही वाटत का की तिचं बालपण आपल्याला जपायला हवं, त्याच्यावरती काही परिणाम होईल? ऋषिकेश मात्र जानकीचं काहीच ऐकायला तयार नसतो आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो की तसं अजिबात होणार नाहीये. ऋषिकेश आता जानकीजवळ येऊन बसतो आणि जानकीला म्हणतो की तिचा बाप तिचं मन जपायला आहे. आणि जानकी, मी तुला हेही सांगतो की मी माझ्या मुलीला खोटी चित्र रेखाटू देणार नाही. मी सांगेल माझ्या मुलीला आणि तिला पटवून देईल. या 10 खोट्या माणसांपेक्षा 2 खरी माणसं कधी सुद्धा चांगली. आणि ही 2 खरी माणसं तिची आई वडील आहेत. आणि तिचे आई वडील तिला कधीच परक करणार नाही. ते तिला कधीच सावत्रपणाची वागणूक देणार नाहीत. जानकी मात्र ऋषिकेशला म्हणत असते की ऋषिकेश, एवढा कडवटपणा बरा नाहीये. ऋषिकेश आता जानकीवरती ओरडत म्हणत असतो, जानकी, दरवेळी तू मलाच का प्रश्न विचारतेस? कधी कधी स्वतःला सुद्धा समजाव ना. मला सांग, काय चुकलं होतं तुझं? तू नानांसाठी एवढं सगळं केलं तरी सुद्धा त्यांनी तुझ्यावरतीच आळ घेतला. ज्या घरामध्ये तू एक हाती फराळ करून सगळ्यांचं पोट भरूस तोपर्यंत आग्रह करायची, आणि त्याच घरातून माझ्या बायकोला आणि माझ्या घरातल्या लक्ष्मीला घराबाहेर काढलं त्यांनी. ऋषिकेश आता अभद्र काही बोलणार तेवढ्यातच सगळी जानकी आता ऋषिकेशला शांत करू लागते. ऋषिकेश असं अभद्र बोलतोय ते पाहता जानकी लगेच त्याला शांत करत म्हणते, ऋषिकेश, अहो तुम्ही असं बोलताय? अहो, सणासुदीच्या दिवसामध्ये असं अभद्र बोलू नका. ती सुद्धा आपलीच माणसं आहेत. जे झालंय ना ते घडून गेलंय आता. आपल्यासाठी नाही, निदान आपल्या ओवीसाठी तरी सगळं विसरा. अहो ऋषिकेश, तुम्हाला कळतंय का? ती सगळ्यांशी खूप कनेक्टेड आहे. अहो, त्या घरामध्ये ती लहानाची मोठी झालीये. तिच्या मनामध्ये सगळ्यांच्या असंख्य आठवणी आहेत आणि त्या आठवणी अशाच पुसून नाही टाकता येणार. आणि आपण दोघांनी त्या आठवणी पुसून टाकण्याचा सुद्धा प्रयत्न नाही करायचा. या असं आपण तिच्या समोर बोललो ना तर तिच्या मनावरती काय परिणाम होईल, असे संस्कार देणार आहोत का आपण तिला? तर मग आता जानकीचं हे सगळं बोलणं ऋषिकेश फक्त शांतपणे ऐकून घेत असतो. जानकी आता म्हणू लागते की आपल्या माणसांकडे आणि आपल्या नात्यांकडे ती कुठल्या दृष्टिकोनाने बघेल याचा विचार केलाय का तुम्ही? निदान ओवीसाठी तरी आपण ही सगळी नाती नको तोडायला. पण मात्र ऋषिकेश काय आता जानकीचं काहीच ऐकत नसतो आणि जानकीला म्हणतो की सॉरी जानकी, पण मात्र माझं मन एवढं मोठं नाहीये. कारण मी ऋषिकेश आहे, जानकी नाही. माझ्या मुलीला ही खोटी नाती दाखवण्यापेक्षा त्यांची खरे चेहरे कळू दे की. आणि ओवी जेवढ्या लवकर हे सगळं एक्सेप्ट करेल ना तेवढंच तिचं आयुष्य सोपं होईल. फक्त ओवीचंच नाही तर तुझं सुद्धा. जानकीला आता ऋषिकेश पुढे काहीच बोलू देत नाही आणि ऋषिकेश तसाच झोपी जातो. त्यानंतर जानकी लगेच आता विचारांमध्ये पडते आणि ती आता याचा विचार करू लागते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी आता ओवीचा सगळा केलेला पसारा आवरत असते आणि ऋषिकेश तिथे पुस्तक वाचत बसलेला असतो. तर मग ऋषिकेश म्हणू लागतो, अगं ती पुस्तकांची आवरावर करत होतो ना तेव्हा हे पुस्तक सापडलं. याच्यात ना खूप छान धडा आहे, तोच वाचत बसलोय. त्याच्यानंतर जानकी आता ऋषिकेशला चहा आणून देते. तर मग ऋषिकेश म्हणतो, अगं सकाळी घेतला होता ना, आता डबल कशाला केला? याच्यावरती जानकी आता म्हणत असते, अरे वा, म्हणजे 1 कप चहा कधीपासून प्यायला लागलात तुम्ही? अहो, रोज तर तुमच्या दिवसाची सुरुवात 2 कप चहा घेतल्याशिवाय होत नाही. तर मग आता जानकीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर ऋषिकेश लगेच तिला म्हणतो, जानकी, मला तर हीच सवय मोडायची आहे. आजपासून मी ठरवलंय 1 कप चहा घेणार, तो फक्त कोरा.
तेवढंच फक्त माझ्या वाट्याचं 1 कप दूध वाचेल. जानकी आता ऋषिकेशला म्हणते, तुमचं चाललंय तरी काय? सकाळी बाहेर न जाता घरीच दाढी केली. याच्यावरती ऋषिकेश आता म्हणतो की चांगलं नाही दिसत आहे का? आणि मला सांग, मी सकाळी सलूनला न जाता घरी दाढी केली म्हणजे मी 80 रुपये वाचवले. तूच म्हणते ना की सेव्हिंग करायची म्हणून. याच्यावरती जानकी आता लगेच ऋषिकेशला म्हणते, सेव्हिंग आणि काटकसर याच्यामध्ये फरक आहे. एवढा जीव मारून जगायची ना काहीही गरज नाहीये. आता आहेत ना आपल्याकडे पैसे. याच्यावरती आता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो, जानकी अगं, पैसे संपायला ना वेळ नाही लागत, पण मात्र तीच गरिबी दूर लोटायला ना खूप वेळ लागतो. अगं, या गरिबीमध्ये ना खूप काही शिकलोय मी. आपले हात रिकामे झाल्यानंतर आपल्याकडे पाठ फिरवणारी माणसं भेटली, पण याच परिस्थितीमध्ये आपल्या पाठीशी उभी राहणारी लोक सुद्धा आपल्याला भेटली. मगाशी मी पुस्तकामध्ये खूप छान वाक्य वाचलं, भरलेला खिसा माणसाला जग दाखवतं, पण मात्र रिकामा खिसा त्याच जगातली माणसं. मुद्दा फक्त एवढाच आहे की आपल्याला जे 1 लाख रुपये मिळालेत ना, ते आपण जपून वापरूयात. दिवाळीला थोडासा खर्च झालाय, पण मात्र नवीन काम मिळेपर्यंत काटकसर करूयात आपण. तर मग आता ऋषिकेशचं हे सगळं बोलणं जानकीला सुद्धा पटतं. त्याच्यानंतर जानकी आता ऋषिकेशला म्हणते, आता हे 1 कप चहासाठी माझं गॅस, साखर, चहा पावडर एवढं सगळं गेलंय. तर मग ऋषिकेश लगेच जानकीच्या हातामधली ती कब्बशी घेतो आणि चहा पितो. तेवढ्यात लगेच तिथे ओवी येते आणि ओवी लगेच म्हणते की माझी बॅग कुठे ठेवली? त्याच्यावरती जानकी तिची बॅग कुठे आहे ते सांगते. तर मग ओवी आता जानकीला म्हणते, की मला आत्ता आठवलं की माझ्या टीचरने तुमच्यासाठी काहीतरी लेटर पाठवलंय. तर मग आता जानकी ओवीला म्हणते, अरे वा ओवी, दिवाळीची सुट्टी संपत आली आणि तू आत्ताशी सांगतेय. जानकी आता ते लेटर ओपन करते आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय ते पाहता जानकी आता शांत होते. तर मग ऋषिकेश लगेच जानकीच्या जवळ येतो आणि तिला विचारत असतो की काय ग, काय लिहिलंय त्याच्यामध्ये? एवढी सिरियस का झालीयस? याच्यावरती आता जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते, ओवीच्या शाळेची फी बाकी आहे आणि सेकंड टर्मच्या आधी फी भरा असं सांगतायत. तर मग आता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो, तू नको काळजी करू, ती बक्षिसाची रक्कम आहे ना त्यातून भरेल मी फी. जानकी ऋषिकेशला म्हणू लागते, पैसे आहेत आता आपल्याकडे आणि त्यात आपल्याकडे पैसे कमी आहेत, अजून दुसरा खर्च दारात येऊन उभं राहायला नको म्हणजे मिळवलं. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या म्हातारीचं सोंग घेऊन हातामध्ये एक टोपली घेऊन इकडे जानकीच्या घरी आलेली असते. ऐश्वर्या आता हळूहळू जानकीच्या दाराशी येऊ लागते. तिच्या हातामध्ये कसली तरी टोपली आणि त्याच्यामध्ये कसला तरी बॉक्स असतो. ऐश्वर्या घरामध्ये डोकून पाहते की तिथे कोणी आहे की नाही, पण मात्र तिला काही कोणीच दिसत नाही. ऐश्वर्या लगेच हळू आवाजामध्ये म्हातारीच्या आवाजामध्ये विचारते की कोई है क्या घर में? त्याच्यावरती जानकी विचारते की कोण आहे? तर मग आता इकडनं ऐश्वर्या लगेच सांगते की बेटा साफसफाई वाली हो, दिवाळी की दिवाळी लेने आई हो. तर मग ऋषिकेश लगेच आता त्याच्या खिशातले पैसे जानकीला काढून देतो. तर मग जानकीला असं वाटतं की आता साफसफाई कामगार आपल्यासाठी परिसर सगळा साफ करतात, त्यांची दिवाळी सुद्धा छान झाली पाहिजे. आता जानकी लगेच तिच्या घरातला फराळ सुद्धा घेऊन येते आणि पैसे घेऊन आता इकडे ऐश्वर्याकडे येते. जानकी बाहेर येताच ऐश्वर्या लगेच तोंड लपवून घेते. जानकी आता त्या म्हातारीच्या सोंगेमध्ये असलेल्या ऐश्वर्याला म्हणते की आमच्याकडनं तुमच्यासाठी ही छोटीशी भेट आणि थोडासा दिवाळी फराळ आहे. ऐश्वर्या लगेच म्हातारीच्या आवाजामध्ये म्हणू लागते की खूप शुक्रिया बेटी, आजकल के जमाने में इतना कोई नहीं करता. जानकी आता म्हातारीच्या पैसेमध्ये असलेल्या त्या ऐश्वर्याला म्हणते की दिवाळी हा आनंदाचा सण आहे आणि तो सण सगळ्यांचा आनंदामध्ये जायला नको का? त्याच्यानंतर तेवढ्याच जानकीला आजचा ऋषिकेशचा आवाज येतो. जानकी आता आतमध्ये जाऊ लागते तर ऐश्वर्या लगेच जानकीला थांबवते आणि हळू आवाजामध्ये इकडे आता जानकीला म्हणते की मुझे दिवाळी लेने और घर में भी जाना है, मेरा कुछ सामान है यहाँ रखूँ क्या, क्योंकि मेरे कमर में बहुत दर्द है, ये उठा नहीं सकती तो यहाँ पे मैं रख सकती हूँ क्या? तर मग आता जानकी सुद्धा हो हो बोलते आणि ऋषिकेश जानकीला आवाज देत असतो. त्याच्यामुळे जानकी लगेच धावत पळत तिकडे निघून जाते. पण मात्र ऐश्वर्याच्या प्लॅन मागे एक वेगळाच हेतू असतो. ऐश्वर्या हे सगळं जे करत असते त्याच्यामध्ये फक्त जानकीची बर्बादीच लपलेली असते. ऋषिकेशने कपाटामधनं पैसे काढलेले असतात आणि ते पैसे जानकीला दाखवत म्हणतो की एवढेच पैसे शिल्लक आहेत, याच्यातून ओवीच्या शाळेची फी भरून टाकू. जानकी आता म्हणू लागते की ऋषिकेश, ओवीच्या शाळेची फी भरल्यानंतर ऑलमोस्ट आपल्याकडचे सगळेच पैसे संपणार आहेत. मग त्याच्यानंतर आता आपण काय करायचंय? ऋषिकेश आता म्हणू लागतो, काय करणार म्हणजे तेच कुस्तीच्या वेळी केलं होतं, प्रत्येक परिस्थितीशी लढणार. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या आता स्वतःलाच म्हणते की एक दिन ना मौसी तू बहुत बडी ऍक्टर बनेगी, आणि परत तिच्या आवाजामध्ये बोलू लागते की जानकी बघ, मी काय मूर्ख बनवलं तुला. ऐश्वर्याने त्या बॉक्समध्ये खूप सारे फटाके आणलेले असतात आणि ऐश्वर्याने त्याची खूप मोठी वाद केलेली असते. मग ऐश्वर्या आता ती वाद पसरवत पसरवत आता इकडे लांब घेऊन येते. इकडे दुसरीकडे घरामध्ये ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जानकी, मला एका कामासाठी फोन आला होता आणि त्यांनी मला भेटायला बोलवलंय. मला असं वाटतंय की जाऊन बघून येऊयात. बघतोच मी की सयाजीरावांचा धाक जिंकतोय की माझं नशीब.
जानकी आता ऋषिकेशला धीर देत म्हणते की मला माहिती आहे की तुम्ही जिंकणार आणि ऑल द व्हेरी बेस्ट. आणि तसा सुद्धा देवी आईचा आशीर्वाद आहे की आपल्या बरोबर. तर मग आता ऋषिकेश जानकीच्या हातामध्ये पैसे देत म्हणतो की यातले 5,000 रुपये घर खर्चासाठी जपून ठेव. आणि 5,000मध्ये महिना काढणंही सोपं नाहीये. पण तू म्हणाली तसं कुठला खर्च दाराशी येईल ना काही सांगता येत नाही. ऐश्वर्या आता ती वाद घेऊन इकडे आता बाजूला कोपऱ्यामध्ये येते आणि लायटर घेऊन ती वाद पेटवून देणार असते, जेणेकरून ती जळत जळत त्या फटाक्याच्या बॉक्सपर्यंत जाईल आणि सगळा मोठा धमाका होईल. ऐश्वर्या आता लगेच स्वतःशीच म्हणू लागते, जानकी तुझा हा सुखाचा वनवाना तो सुद्धा मी भकास करून टाकणार आहे. काल खूप आनंदामध्ये फटाके फोडलेस ना, आता बघ मी काय धमाका करते ते. या माझ्या धमाक्याने तुझा हा सगळा संसार मी जळून खाक करून टाकेल आणि माझ्याकडून तुम्हाला हेच दिवाळीचं गिफ्ट. आणि नालायक ऐश्वर्या आता ती वात पेटवून देते. ती वात आता हळूहळू जळत जळत त्या फटाक्याच्या बॉक्सपर्यंत जात असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे गुलाब सुगुणाला घेऊन आता इकडे त्यांच्या नवीन घरी आलेला असतो. तेवढ्यात आता ऋषिकेश दाराशी येतो आणि गुलाबला विचारतो, गुलाब कसं काय येणं केलं. त्याच्यावरती गुलाब दादा आता सांगतात की सगुणाला घेऊन आलो होतो. इकडे आता ती वात तर हळूहळू जळतच असते. सगुणाला आणि गुलाबदादाला असं आलेलं पाहता आता इकडे ऐश्वर्या खूपच घाबरून गेलेली असते. त्यानंतर आता जानकी बाहेर येते. सगुणाला आलेलं पाहता आता जानकीला सुद्धा खूप आनंद होतो. त्याच्यानंतर गुलाबदादा म्हणतात की जानकी वहिनी रांगोळी छान काढली. याच्यावरती जानकी म्हणते की मी आणि ओवीनी काढली. इकडे ऐश्वर्या आता घाबरत स्वतःशीच म्हणत असते की अरे बाजूला व्हा, फुकटचे मराल नाही तर. इकडे आता सगुणा लगेच जानकीला म्हणते की तुमचं घर ना आमच्या घरापेक्षा बी लई मोठं आहे. इकडे आता ऋषिकेश म्हणतो, अगं त्यांना आतमध्ये जर बोलव, दारातच कुठे उभं केलंय. याच्यावरती जानकी लगेच म्हणते, अहो नाही नाही, तसं नाहीये. आपल्या घरामध्ये शिफ्ट झाल्यापासून आपल्या दाराशी पहिल्यांदाच कोणीतरी पाहुणं येत आहे. त्यांचं स्वागत असं नीट व्हायला नको का. जानकी आता लगेच औक्षणाची तयारी करत असते. इकडे सगुणा आणि गुलाबदादा दोघेही दाराशी असतात. तर गुलाबदादा लगेच सगुणावरती ओरडत म्हणतात, अगं सगुणे तोंडाला येईल तसं काय बडबडतीस ग. तुला चांगलं बोलता येत नसेल ना तर थोबाड बंद ठेव. इकडे आता ती वाद तर हळूहळू जळतच जात असते. ऐश्वर्या आता त्यांना म्हणत असते, अरे जा ना आतमध्ये. पण मात्र गुलाबदादा तिकडे निघून जातात. जानकीकडे औषणाची तयारी करत असते. आता इकडे तेवढाच सगुणाला तो बॉक्स दिसतो. त्या बॉक्सची वात पूर्णपणे आता जळत जळतच आलेली असते. सगुणाला असं वाटतं की तो बॉक्स मिठाईचाच आहे. तर मग सगुणा आता तो बॉक्स लगेच आपल्या हातामध्ये घेते आणि त्याचं झाकण काढते. तर त्यात मोठा धमाका होतो आणि सगळे फटाके फुटू लागतात. त्याच्यामुळे सगुणा आता पूर्णपणे जळायला लागते. इकडे फटाक्यांचा आवाज ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश दोघेही घाबरतात आणि इकडे काय झालंय ते पाहण्यासाठी येतात. आणि सगुणाचा खूप मोठा आवाज येऊ लागतो. मग त्याच्यानंतर सगुणा अशी ओरडतीये पाहता ते दोघे बाहेर येतात. तर मग खूप मोठं आश्चर्य म्हणजे सगुणा पूर्ण भाजलेली असते आणि ते फटाके फुटत असतात. जानकी तर सगुणाच्या अंगावरती शॉल घालते आणि तिला वाचवते. पण मात्र जळाल्यामुळे सगुणा बेशुद्ध पडलेली असते. त्यानंतर सगुणा, गुलाबदादा, ऋषिकेश हे सगळे आता सगुणाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. इकडे गुलाबदादा तर सगुणाची अशी झालेली अवस्था पाहता खूपच घाबरून गेलेले असतात आणि रडत असतात. इकडे आता डॉक्टर विचारतात की काय झालंय. याच्यावरती ऋषिकेश सांगू लागतो की फटाके फुटत होते आणि त्याच्यामुळे इकडे हिचं अख्खं शरीर जळालंय आणि त्याच्यामुळे ती बेशुद्ध पडली. माझ्या बायकोने तिच्या अंगावरती शॉल घातली आणि तिला वाचवलं. डॉक्टर आता त्यांना सांगतात की मी त्यांचं चेकअप करतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की त्यांची स्किन ही किती डॅमेज झाली आहे ती. आणि ते आता सगुणाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. इकडे आता घाणेरडी ऐश्वर्या तर नालायकपणा करून तिकडनं पळून गेलेली असते. इकडे गुलाबदादा खूप रडत असतात. म्हणजे आणखी आता लगेच गुलाबदादाला धीर देत म्हणते की गुलाबदादा तुम्ही अजिबात रडू नका. डॉक्टर आलेत ना ते सगळं व्यवस्थित करतील. सगुणा होईल बरी. इकडे गुलाबदादा सगळ्याचा आरोप आता स्वतःशीच घेत म्हणतात, वहिनी साहेब हे सगळं माझ्यामुळे झालंय. मीच दाराशी उगाच तिच्याशी भांडत बसलो. मी जर लक्ष दिलं नसतं ना तर तिने तो बॉक्स उघडलाच नसता आणि हे सगळं झालंच नसतं. आता ऋषिकेश सुद्धा गुलाबला शांत करत म्हणतो, हे बघ गुलाब हे असं स्वतःला दोष देत ना बसत नको बसू. सगुणाला ना काहीही होणार नाहीये. मी आणि जानकी आम्ही दोघेही तुझ्यासोबत आहोत. त्याच्यामुळे तू काळजी करू नको. जानकी आणि ऋषिकेश दोघे आता गुलाबदादाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यानंतर जानकीला लगेच घडलेला प्रकार आठवू लागतो की म्हणजेच की त्या म्हातारी बाईने तिथे बॉक्स ठेवला आणि त्याच्यामुळे तो बॉक्स अशा पद्धतीने फुटला. जानकीला आता प्रश्न पडतो की नेमकं फराळाच्या बॉक्समधून हे असे फटाके कुठून आले. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी आता डॉक्टरांना विचारत असते की तिची रिकव्हरी होईल ना. इकडे आता डॉक्टर म्हणतात की आपल्याला पैसे भरावे लागतील. गुलाबदादा विचारतात की केवढे पैसे होतील. तर मग डॉक्टर सांगतात की 50,000 रुपये. त्याच्यानंतर आता इकडे दादा आणि वहिनी दोघी आता ओवीच्या शाळेमध्ये जे पैसे भरायचे ते पैसे आता सगुणाच्या उपचारासाठी भरतात. सगुणा शुद्धीवरती आलेली असते.
गुलाबदादा तर सगुणाशी बोलत असताना गुलाबदादा सगुणाला सांगतात, ओवीच्या शाळेमध्ये जे फीचे पैसे भरायचे ते पैसे दादा वहिनींनी तुझ्यासाठी भरलेत. इकडे हे सगळे पाहता सगुणाला सुद्धा खूप छान वाटतं. मग त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघी हॉस्पिटलच्या बाहेर आल्यानंतर इकडे जानकी आता ऋषिकेशला म्हणते की माझ्या सांगण्याप्रमाणे होते नव्हते तेवढे सगळे पैसे सगुणाच्या उपचारासाठी तुम्ही भरले. तर मग आता ऋषिकेश जानकीला म्हणतो, त्यात काय एवढं, पैशापेक्षा माणसं महत्वाची आहे. जानकी आता म्हणत असते काय करायचं पुढे. ऋषिकेश म्हणतो तू आहेस ना माझ्यासोबत, तर मग आता नव्याने सुरुवात करायची. आणि जानकी ऋषिकेश दोघीही परत आता नव्याने सुरुवात करू लागतात. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.